टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। अगदी समोरच्या बाजूला आपण आहोत। या ठिकाणी पंढरपूर ते म्हणजे मोहोळ ते पंढरपूर या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत। ह्या ठिकाणी जे सर्व्हिस रोड आहे, ह्या सर्व्हिस रोडचं अद्याप अजून काम झालेलं नसून ह्या ठिकाणच्या रिक्षा चालकांचे म्हणणं का असणार आहे आपण हे जाणणार आहोत। आपण ठीक आहे, आपण पंढरपूर मार्ग आहे, 2-2.5 वर्ष झाले हे काम अपूर्ण आहे। इथं अपघात तिथून वळण असल्यामुळे तिथं सर्व्हिस रोड आहे आणि तिथं रोडवर गाड्या भरपूर असतात आणि इथं अपघात होण्याची शक्यता आहे। अपघात 5-6 वेळा 2-3 वेळा अपघात झालेले आहेत। हे सर्व्हिस रोड तात्काळ पूर्ण करावे अशी काम अधूरच आहे। हे कमी कमी 2 ते 3 वर्ष झाले तर पाणी साचतंय, पावसाचं पाणी साचतंय, घाण भरपूर आहे, टोल वसुली चालू आहे पूर्णपणे। रोड तर अजून काय पूर्ण झालेला नाही, तरी हा रोड पूर्ण करावे, तातडीने पूर्ण करावे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे। ठीक आहे, तरी त्यासोबत अजून आपल्यासोबत रिक्षा चालक आहे, त्यांच्या पण आपण बातचीत करणार आहोत। नेमका इथला प्रसंग का असणार आहे, इथल्या शासनाने किंवा इथल्या जे यांच्याशी संवाद साधणार आहोत। नेमकं काय अडचण असणार आहे? अडचण काय, समोर स्टँड आहे आणि पंढरपूर मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे, इथून वारकरी बिरकरी भरपूर जातात, चालत जातात। पण ही कमीत कमी 2-2.5 वर्ष झालं ही सर्व्हिस रोड आहे, दत्तनगर आणि कळशेनगरमध्ये जाण्याचा रोड आहे। पण इथं काम खड्डा खंदून 2 वर्ष झाले, तरी पण शासनाचं आणि रोड कर्मचाऱ्यांचं लक्ष नाही या रोडकडं। नसेल काम पूर्ण करायचं नसेल तरी मुरुम टाकून तरी रोड चालू करावा अशी आमच्या इच्छा आहे। आपण आत्ताच इथल्या रिक्षा चालकांशी आपण संवाद साधलो आहे की मोहोळ ते पंढरपूर ह्या पालखी महामार्गावरती जे अजून काम झालेलं नसून या ठिकाणी पाहू शकता की इथं काम का केलं नाही की इथल्या जनतेला त्रास भोगावा लागतो। या ठिकाणी 2-3 लोक इथं पडले पण आहेत। इथल्या अडचणी अजून दूर का झालेल्या नाहीत, हे शासनाने लवकर काम पूर्ण करावं याची अशी मागणी रिक्षा चालकांची आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा।